जिंदगी के सफर में कई दोस्त बनते हैं। वक्त के साथ कई दोस्त छूट जाते हैं, लेकिन जो वक्त के साथ आपका हाथ कभी नहीं छोड़े वही सच्चा दोस्त है। ही शायरी शनिवारी खरी ठरली। बालपणापासून सोबत खेळलेले आणि सोबतच वाढलेले म्हसोबा नगरात राहणाऱ्या 17 वर्षीय सचिन आणि संकेतची मैत्री या भागात सर्व परिचित होती। या दोघांचे सख्य बघून हे मित्र नव्हे तर अनेकांना सख्य भाऊच वाटायचे। अचानकपणे त्यांच्या मनात विचार काय आला कोणास ठाऊक आणि दोघांनी टोकाचा निर्णय घेत शनिवारी दिनांक 8 रोजी सायंकाळी स्वतःच्या व्हॉट्सअप क्रमांकाच्या स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट अपलोड केली। यानंतर दोघेही वालदेवी नदी जवळून जाणाऱ्या रेल्वे रुळावर गेले आणि एका सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे पुढे स्वतःला झोकून देत जीवन प्रवास कायमचा थांबवला। या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। चेहडी पिंपळी गीते मळ्यात असलेल्या म्हसोबा नगरात सचिन दिलीप करवर वय वर्ष 17, संकेत कैलास राठोड वय वर्ष 17 हे दोन्ही बालपणाचे मित्र होते। दोघांच्याही कुटुंबाची परिस्थिती फार काही चांगली नसून जेमतेम आहे, त्यामुळे दोघंही कामधंदा करून कुटुंबाला हातभार सुद्धा लावत होते। सचिनचे वडील मालधक्का येथे मजुरी करतात, तर संकेतचे वडील मिस्त्री काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात। या दोघांनी नुकतीच 11वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती। 12वीत प्रवेश घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती, मात्र नियतीला जणू हे मान्य नसावं। शनिवारी या अल्पवयीन मित्रांच्या जोडीने या जगाचा कायमचा निरोप घेतला। यामुळे करवर व राठोड कुटुंबियांवर आभाळ फाटले। घटनेची माहिती म्हसोबा नगर परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसर एकाएकी सुन्न झाला। दोघांच्या घराबाहेर नागरिकांनी एकच गर्दी केली होती। दोघांच्या आत्महत्येचं कारण नेमकं अद्यापही अस्पष्ट होऊ शकलेलं नाही। दुपारी रविवारी नाशिक रोड येथील देवळाली गाव स्मशानभूमीत दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते।